रुक्मिणी आज जीवनाच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली. श्रीकृष्णाने तर काही तास तपांपूर्वीच वनप्रस्थाश्रमाचा निर्णय घेतला होता. महाभारतीय भीषण महायुद्ध समाप्तीनंतर युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाहून परतल्यानंतर त्यांचा विचार पक्का झाला. रुक्मिणी आणि श्रीकृष्ण एकमेकांची मने चांगली ओळखत असल्यामुळे राणी द्वीपाचा कारभार पुढच्या पिढीला सोपवून तिचेही श्रीकृष्णाच्या पावलावर पाऊल पडणार होते. तिने आयुष्यभर पतीची आज्ञा पाळली व पुढेही पाळत राहणार. पार्थाला श्रीकृष्णाने कर्मयोग नुसता ऐकवलाच नाही तर ते स्वतःही जगले आणि रुक्मिणी सुद्धा. तिच्या ज्येष्ठ भावाने तिचा विवाह चेदीचा राजकुमार शिशुपालशी ठरवले होते, पण नकळतच म्हणूनच पत्र पाठवून राक्षस विवाहाचा पर्याय सुचवला होता. 5 भावांची अतिशय लाडकी बहीण, प्रेमळ मातापित्यांच्या मायेच्या छत्रछायेखाली वाढलेली एक कोवळ्या राजकन्येकडून हे अतर्क्य कसे घडले? तसं तिचे सारे जीवनच अतर्क्य होते. योगेश्वर श्रीकृष्णाची पत्नी झाली, महाराणी झाली, कुठलाही हेवा वाटेल असे सुखाचे आयुष्य तिच्या वाट्याला आले. पण सुखाबरोबर दुःखही आलेच. त्या काटेरी बोचऱ्या वाटेवरून चालताना मन कित्येकदा रक्ताळलेले, पण ही जीवन नौका यशस्वीपणे पतीच्या आश्वासक साथीने पार केली. आज या क्षणी ती सर्व मोह, माया, राग, लोभ, विकल्प अशा अपेक्षा या सर्व भावनांच्या पलीकडे गेलेली. आज ती पट्टराणी, महाराणी, राजकन्या काहीही नाही आहे. ती केवळ एक स्त्री रुक्मिणी. गतजीवन चलचित्रपटाप्रमाणे तिच्या नजरेसमोर साकार झाले. विदर्भ देशाच्या भीष्मक राजाची कन्या ही राजकन्या. अमरपुरी जवळचे कौंडण्यपूर ही राज्याची राजधानी. भोजवंशीय राजघराणे. तिची माता शुद्धमती ही नावाप्रमाणेच मनाने शुद्ध, सात्विक, सोज्वळ, रूपसंपन्न होती. ती 5 भावांची सर्वात धाकटी लाडकी बहीण होती. त्या सर्वांची नावे रुक्म शब्दाने सुरू होणारी होती. अनुक्रमे रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मेश आणि रुक्मावली. आजकाल प्रत्येकाच्या मुखात ब्रजवासी नंदाच्या पुत्र कृष्णेचंच नाव होतं. मथुरेच्या कारावासात त्याला मारण्यासाठी केलेल्या कंसाचे प्रयत्न, जन्मल्याबरोबर त्याचे बालपण गोकुळात गेले. तिथे त्याने केलेले अपूर्व अतर्क्य बाललीला, केलेला पुतना मावशीचा वध, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत सारखी अचाट जनशक्ती एकत्र करण्याची कला, पराक्रम, जनसंग्रह करण्याची प्रवृत्ती, गोपालन गोपीच्या खोड्या असे त्यांचे अनेक प्रकारचे वर्णन ऐकून रुक्मिणी भारावून जात होती. सर्वांची स्थिती सुद्धा अशीच होती, पण रुक्मिणीच्या डोळ्यात वेगळीच भाव असायचे. त्या गवळ्याच्या पोराला सर्वजण एवढं महत्त्व का देतात असे म्हणून क्रोधाने पाय आपटत राजसभेतून निघून जाई. त्याच्या या संतापी स्वभावाने आई वडिलांसह सारे भिवून असत आणि रुक्मिणी कुणाच्या तोंडून श्रीकृष्णाचे नाव जरी कानी पडले तरी तिला जगाचा विसर पडे. श्रीकृष्णाविषयी एक वेगळी भावना तिच्या हृदयात कधी रुजली कळलीही नाही. कालचक्र फिरत होते, वय वाढत होते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात आयुष्यातील कळी फुलताना बदल होतो. रुक्मिणीमध्येही परिवर्तन होत होते. तिचा मोठा भाऊ रुक्मीचे वर्चस्व दिवसेंदिवस इतके वाढले की तो पित्यालाही जुमानेसा झाला. त्यामुळे त्याच्या वाऱ्याला कुणीच राहत नव्हते. त्याचा राग कृष्णावर होता, पण हाच राग रुक्मिणीच्या जीवनात वादळ उठवणारे ठरेल ही कल्पनाही तिला नव्हती. तारुण्यात पदार्पण केलेल्या वैदर्भीय राजकन्या रुक्मिणीच्या सौंदर्य व बुद्धिमत्तेची कीर्ती त्रिखंडात दुमदुमत होती आणि आसेतू हिमालय राजाचे सम्राट राजपुत्र तिच्या प्राप्तीसाठी आशा लावून बसले होते. पण त्यांना काय माहिती की रूपवती आधीच आपले हृदय हरवून बसले आहे आणि नियती तिला हसत होती. एके दिवशी रुक्मिणी पूजेत मग्न असताना तिचा ज्येष्ठ बंधू रुक्मी प्रवेश करीत म्हणाला, आता तुझे देवदेव करण्याचे दिवस संपलेत. आम्ही तुझे स्वयंवर आयोजित केले आहे. मी आणि तातांनी तुझ्या हिताचा घेतलेला योग्य निर्णय तुला मान्य करावाच लागेल. तू कौंडण्यपूरच्या प्रजेचीही नाही तर संपूर्ण विदर्भ देशाची लाडकी राजकन्या, 5 बंधूंची धाकटी एकुलती एक बहीण, मातापित्याची लाडकी लेकच नव्हे तर त्यांचा जीव की प्राण आहेस. तुझ्यावर योग्य संस्कार घडवले आहेत. हा निर्णय तुझ्या सुखाचा व हिताचा करूनच घेतला आहे. तुझे स्वयंवर कुरुश देशाचा राजा दंतवक्र आणि चेदी देशाचा राजा शिशुपाल दोघेही त्या गवळ्याच्या म्हणजे श्रीकृष्णाचे आतेभाऊ आहेत. तुझे स्वयंवर सध्या साऱ्या जगाचे आराध्य दैवत
व मथुरेवर 17 वेळा आक्रमण करणारे मगध देशाचे सम्राट जरासंधांनी ठरवले आहे. ते कंसवधाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 4 देशांचे राजे त्यांचे मांडलिक आहे, त्यांच्या विरुद्ध जाता येणार नाही. त्यांची इच्छा आहे, जरी देशोदेशीच्या राजांना आमंत्रित केले असले तरी माळ तुझ्या शिशुपालच्या गळ्यात घालायची आहे. या निमित्ताने जरासंधाची मैत्री दृढ झाली की आपल्या राजाकडे कुणाची वक्रदृष्टी टाकण्याचे धैर्य होणार नाही. असा सर्व बाजूंनी विचार करूनच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि आला तसा ताडताड पावले टाकीत निघून गेला. रुक्मीच्या समोर आपले विचार व्यक्त करण्याचा तिला धीर झाला नाही. मन आक्रदंत होते. स्वयंवराचा अर्थ काय? स्वतः पतीची निवड करेनच ना. स्वयंवर वैदर्भीय देशाच्या राजकन्येचं ना. मग तिला जर वर निवडण्याचे स्वातंत्र्य नसेल तर हे स्वयंवराचे नाटक हवे कशाला? रुक्मी दादा ज्येष्ठ असला तरी परंपरेने मिळालेला राजकन्याचा अधिकार स्वतःकडे कसा घेऊ शकतो? वर निवडण्याचा अधिकार केवळ माझा आहे आणि अगदी अबोध वयापासूनच श्रीकृष्णाची मूर्ती हृदयात कोरल्या गेली आहे आणि तो तोडणे त्रैलोक्यात कोणालाही शक्य नाही. तिने ठाम निश्चय केला, विवाह होईल तर श्रीकृष्णाशीच, अन्य कुणाशीही नाही. रुक्मिणी श्रीकृष्णाला मनोमन वरले आहे ही गोष्ट तिची माता, राजपुरोहित सुदेश काका व प्रिय मैत्रिणी शिलावती यांना माहीत होते. तातांची एवढी लाडकी, पण रुक्मीपुढे ते हतबल होते. वाढते वय, राजकारभाराची सैल झालेली पकड व रुक्मीच्या मागे असलेली सम्राट जरासंधाची शक्ती यामुळे त्यांच्या हाती काहीच नव्हते. माता शुद्धमती लेकीचे अतरंग जाणून असल्यामुळे ती फार दुःखी होती, पण रुक्मी दुसऱ्या कुणाला वरणार नाही याची तिला पक्की खात्री होती. रुक्मीला एकच उद्योग, सतत श्रीकृष्णाची निंदा नालस्ता करणे व शिशुपालची प्रशंसा. स्वयंवराचे निमंत्रण श्रीकृष्ण वगळता देशोदेशाच्या सर्व राजांना केले, कारण श्रीकृष्ण हा कोणत्याही देशाचा अभिषक्त राजा किंवा भावी वारस नसलेला, शिवाय ययाती राजापासून शापित असलेले यादव कुळ. त्यामुळे आपल्यासारख्या कुळवंत कुळात श्रीकृष्णाला बोलावणे शोभणार नाही, म्हणून त्याला आमंत्रित केले नाही. वास्तविक जो या त्रिभुवनातील सर्वांचा हृदय सम्राट, त्याला या असल्या उपचारांची गरजच काय? पराक्रम, बुद्धी, निस्पृहता असलेल्या श्रीकृष्णासमोर या दुष्ट पाताळयंत्री लोकांचा निभाव लागणार नाही, म्हणून ते भीत होते. तिच्या मनातील भाव जाणून सुदेव काका म्हणाले, पुत्री, चिंता करू नकोस. इथे आलेले ऋतकौशिक महाराज तुझे मन व श्रीकृष्णाची महती जाणून आहे. तुझ्या तातांनाही श्रीकृष्णाने इथे यावेसे वाटते, त्यामुळे काहीतरी उपाय शोधून त्यांना आमंत्रण जाईलच. श्रीकृष्ण व उद्धव नक्की येतील. श्रीकृष्ण स्वयं दीपस्तंभ आहे. तो तुझ्या जीवनातील अंधकार दूर करून तुझं जीवन सुख, आनंद, माधुर्याने उजळून टाकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे रुक्मिणीची ही कथा होती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि रुक्मिणीच्या सुद्धा कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.